नमस्कार. तर आज आपण मुंबई लोहमार्ग 2026 ला झालेला पेपर, 29 मार्च 2026 ला झालेला पेपर, त्याचं विश्लेषण पाहूयात. सुरुवात मराठी व्याकरण. दिसतात ते प्रश्न. प्रश्न पहिला, अनुज अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुज म्हणजे काय? अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला. पर्याय क्रमांक 4, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते या वाक्याचा प्रकार कोणता? उत्तर देताना त्यांनी उत्तर तालिकेत संयुक्त वाक्य दिलंय, पण हे काय आहे? मिश्र वाक्य. का मिश्र वाक्य सांगा बरं? वाक्याचा कोणता प्रकार आहे हा? संकेतार्थ वाक्य. जर आज झटून अभ्यास केला तर यश हमखास मिळते, बरोबर. म्हणून संकेतार्थ वाक्य असेल तर ते कोणतं वाक्य असतं? मिश्र वाक्य असतं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न तिसरा, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? वारंवार कोणतं? कालवाचक. वारंवार, तो वारंवार आजारी पडतो. काल आहे ना, कालवाचक. मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? मित्रांनो हाक मारली म्हणजे कोणती? संबोधन विभक्ती. मध. पुढचा 5वा प्रश्न, मध गोड असते अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. गोड. गोड हे काय? गुणवाचक विशेषण. गोड. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण. खाई त्याला खवखवे त्याची समानार्थी कोणती म्हण आहे? चोराच्या मनात चालणे, बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध अर्थी काय? कर नाही त्याला दर कशात. पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार. झाडाला वर हा शब्द जोडून आलाय, बरोबर. म्हणजे कोणतं? शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 1, शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 1. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ज्योत्स्ना. अवनी म्हणजे काय? धरती, पृथ्वी. यामिनी रात्र. क्षिती, क्षिती शब्दाचा अर्थ धरतीचा असावा. एकदा चेक करा. क्षिती हे समजलं पाहिजे आपल्याला. तर चांदणे, ज्योत्स्ना एवढं येतंय. बाकीच्या तिन्ही पर्यायांचा अभ्यास पाहिजे. आच लागणे म्हणजे झळ लागणे. आच लागणे म्हणजे झळ लागणे. पुढचा, उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. खेळाडू कोणतं? सामान्य नाम. खेळाडू हे काय आहे? सामान्य नाम. एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो? कोणता? श्लेष अलंकार. बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते बघा बरं? चक्रपाणी आहे आणि आनंद आहे. आता हे कोणते बरोबर? राम लक्ष्मण पाप पुण्य. कोणता समास आहे? राम आणि लक्ष्मण पाप किंवा पुण्य, द्वंद्व समास. यथाशक्ती दर दिवस, अव्ययभाव. राजवाडा रक्तचंदन, तत्पुरुष समास. मग चक्रपाणी काय विग्रह होतो याचा? चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याचा असा तो. अनंग, अनंग पाहिजे होता इथं. अनंग म्हणजे नाही अंग ज्याला असा तो कामदेव असतो. तिसऱ्या पदाचा बोध होतो बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक 1. 13वा प्रश्न, गोविंदाग्रज या कोणत्या टोपण नाव त्यांचं? गोविंदाच्या टोपण नावाने कोण ओळखले जातात? राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज. पुढं प्रश्न क्रमांक 14, आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घराची ओढ लागली होती. वरील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आणि जोडले 2 वाक्य जोडताना किंवा 2 शब्द जोडताना जे शब्द येतात त्यांना उभयान्वयी अव्यय असतात ती. मग आणि जोडले कोणतं? समुच्चय बोधक. आणि व असेल तर समुच्चय बोधक. ज्ञ, द, न, य, अ. पर्याय क्रमांक 1. पुढं प्रश्न क्रमांक 16, चुकीची विरुद्ध लिहिलेली जोडी. दास दासी बरोबर आहे. श्रीमान श्रीमती बरोबर आहे. राजा राणी बरोबर आहे. शिष्य गुरु चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 3. चुकीचे ओळखायचे आपल्याला. पुढील वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावून अचूक पर्याय निवडा. पाण्यात पाहणे म्हणजे काय रे?
द्वेष करणे, पाण्यात पाणी म्हणजे रागराग किंवा द्वेष करणे. पोटात घालणे क्षमा करणे, पोटात शिरणे मर्जी संपादन करणे, आणि पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. बघा 4 1 2 3, 4 1 2 3, पर्याय क्रमांक बी 4 1 2 3. पुढं प्रश्न 18वा, आकृतीत लपलेला वाक्प्रचाराचा योग्य अर्थ. वराती मागून घोडे आहे का? व राती मागून घोडे आला शब्द. वराती मागून घोडे म्हणजे काय? योग्य वेळ निघून गेल्यानंतर काम करणे, वराती मागून घोडे. कधी कधी बघा हे सापडलं नाही ना तर अर्थ बघायचे याचे, अर्थावरून लक्षात येऊ शकतो. किंवा मग वेळ असेल तुम्हाला तर शब्द एका पुढे लिहिलं घोडे, मग त्याला घोडे जोडून येणार आहे, त्याचं सिक्वेन्स लावायचा. अनासक्ती त्याच्या विरुद्धार्थी काय? आसक्ती. आसक्ती अनासक्ती. आसक्ती म्हणजे काय? रस असणे, एखाद्या गोष्टीची आवड असणे. अनासक्ती म्हणजे आवड नसणे. पुढं प्रश्न क्रमांक 20 बघा बरं. समास, अव्ययभाव समास बरोबर ना. षष्ठी तत्पुरुष पायरव, पायाचा रव. वैकल्पिक द्वंद्व न्याय किंवा अन्याय हे बरोबर म्हणजे आज्ञेप्रमाणे. समानाधिकरण ती मजली ना. बघा बरं. पहिल्याच 3, षष्ठी 4, 3 4, नंतर वैकल्पिक 1 आणि समानाधिकरण. पर्याय क्रमांक बरोबर. 4 नगरातील माझे विश्व कोणाचे आत्मचरित्र? जयंत नारळीकर यांचं आहे. प्रश्न 22वा, जोड शब्द नसलेला. खोगीर भरती आहे जोड शब्द. लग्न सराई, बाया बापड्या, धबधबा आहे का? तिथे बघा बाया वेगळा अर्थ आहे, बापड्या वेगळा शब्द आहे ना. खोगीर भरती, लग्न सराई, 2 शब्द जोडले बरोबर. इथे धबधबा एकच शब्द नाही का? धबचा काय अर्थ आहे का? म्हणून पर्याय क्रमांक 4. वचन बदलानुसार चुकीची जोडी. बैठक बैठका, काम कामे, पंखा पंखे. काय पाहिजे होतं इथं? खेडे खेडी पाहिजे होतं, खेडे पाहिजे होतं ना. पर्याय क्रमांक 4 खेडे खेडी. पराक्रम केल्याचा आव्हानणारा कोण? त्रिशिंगराव. पराक्रम केल्याचा आव्हानणारा कोण? त्रिशिंगराव. पुढचा 25वा प्रश्न, कठोर व्यंजनांचा अयोग्य पर्याय निवडा. कठोर व्यंजने कोणती आहेत? पहिल्याला 5 गटातली पहिली 2 बरोबर. ख आहे, ठ आहे, त आहे, च आहे, हे आहे. च थ ड फ, ट ठ ड हे नाहीये बघा. ट ठ, ट ठच आहे ना, ड नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक 2 बघा. थ त छ क पहिल्या दोन्ही मधली जे पहिली 2 म्हणजे बघा कठोर कोणते असतात? क ख ग घ घ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ न, ट थ द ध न आणि प फ ब भ म. पहिली जी 2 आहेत ती काय आहेत? कठोर. नंतरची 2 मृदू. अनुनासिक सुद्धा मृदू. पहिल्या दोन्हींच्या याच्यातलं नसलं कोणतं? ड बघा पुढच्या गटातलं आहे, मृदू मधलंय म्हणून पर्याय क्रमांक 2. उष्मे सुद्धा काय असतात? कठोरचे असतात. थ च ख पहिल्याच गटातलं, पहिल्या दोन्ही मधलीचे. पुढे गणित आहे बघा. प्रश्न क्रमांक 26. मसावी काढायचा आहे. कशाचा? 132, 204 आणि 228 चा काय काढायचा आहे? मसावी. बघा 132, 204 आणि 228 यांचा मसावी कशाने भाग जातो बघा बरं. 4 ने भाग जाईल. 4 त्रिक 12, पुन्हा 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 4 एके 4, 4 पंचे 20, 2 राहिले, 4 7
28. आता जातोय का? किती जाईल बघा? 3 जाईल ना. 3 1 3 3 1 3 3 1 3 3 7 21 3 1 3 3 9 27. आता जाईल का समान संख्या रे? नाही. मसावी म्हणजे 4 त्रिक 12. याचा मसावी झाला 12. पर्याय क्रमांक 1. 12 झाला मसावी. प्रश्न 27 बघा बरं. काय करायचंय बघा. पॉइंट काढून लिहिलं 9 गुणिले 36 गुणिले 16 गुणिले 8 आणि छेदात काय आहे 2 गुणिले 8 गुणिले 2. पॉइंट काढला. आता सगळे आपण दशांश स्थळ मोजू. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. वरती किती आहे? 11. छेदात किती बघू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अंशात जेवढी तेवढी छेदात पडे म्हणजे पॉइंट निघून गेला डायरेक्ट. 2 1 2 2 8 16 8 1 8 8 1 8 2 1 2 2 4 8. आता गुणाकार करायचा नाही. गुणाकार करत बसलो नाही. 9 चा वर्गमूळ निघते, 36 चं पण निघते, 4 चं निघतं. 9 चा वर्गमूळ किती? 3. 36 चं किती? 6 आणि 4 चं 2. 7 1 18 18 दुने 36. पर्याय क्रमांक 4. गुणाकार करत बसायचं नाही, नाहीतर गुणाकार करायचा परत त्याचं वर्गमूळ काढायला अजून 5 मिनिट घालवायचे. 9 चं वर्गमूळ निघतंय, 36 चं निघतंय आणि 4 चं निघतंय 36. पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता पर्याय 1 च्या बरोबर आहे. आता इथं ऑप्शन वरच जायला लागेल. बरोबर, एक एक सोडूनच बघावं लागेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बघू आपण. 0.011 चा वर्ग. वर्गामध्ये दशांश स्थळ काय होतात? दुप्पट होतात. दशांश स्थळ दुप्पट. 11 चा वर्ग किती? 121. इथं दशांश स्थळ किती? 3 आहेत ना, इथं 6 होते. झालं. छेद 1.1 चा वर्ग. 11 चा वर्ग 121. पॉईंट नंतर एकच अंक इथं 2 होती. गुणिले 0.01 चा वर्ग. 1 चा वर्ग 1. पॉईंट नंतर 2 अंक इथं किती होतील? 4. झालं. आणि मग पॉईंट नंतर आता मोजू. आता भागाकार करायचे फक्त. 1 2 3 4 5 6. पॉईंट नंतर 6 आहेत. 1 2 3 4 5 6. इथं पण 6 आहेत. पॉईंट निघून जाईल. वरती 6 आणि खाली 6 म्हटल्यावर म्हणजे 121 भागिले 121 गुणिले 121 121 1 भागिले 1 किती उत्तर येईल? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चं उत्तर काय येईल? 1 येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 29 बघा. प्रश्न एकदम सोपा आहे. खालील श्रेणीतील पहिल्या 35 पदांची बेरीज किती? बघा. 1/2 पुढे काय आहे? अधिक 1/3 अधिक 1/4 वजा 1/2 वजा 1/3 अधिक 1/4 अधिक 1/2 अधिक 1/3. बरोबर. काय रिपीट झाले बघा बरं. इथं वजा चिन्ह असावं का रे? इथं वजा आहे ना चिन्ह. इथं वजा चिन्ह आलंय. चुकून झालंय इथं. बरोबर का? परत बघा 1/2 1/3 1/4 1/2 1/3 1/4 परत 1/2 1/3 1/4 असं काय होणार? रिपीट. म्हणजे किती पद रिपीट होणार आहे बघा बरं. 1 2 3 4 5 6 पद रिपीट होणार आहे. बरोबर का? परत 6 पद शेवटी काय होणार? 1/4 मायनस 1/4 असणार आहे. आता याचं सोडू आपण. बघा बरं काय होतं. 1/2 ला 1/2 गेला. 1/3 ला 1/3 गेला. 1/4 ला 1/4 गेला. काय उत्तर आलं याचं? 0. उत्तर काय आलं? म्हणजे 6 पदांची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येतंय? 0. 6 दुने 12 पदांची बेरीज केली तर 0. 6 त्रिक 18 पदांची बेरीज केली तर 0. 6 पंचे 30 पर्यंत उत्तर काय आहे? 0. 30 पदांची बेरीज केली तर उत्तर काय आहे? 0. मग 31 पद काय येईल? 1/2. 32 पद 1/3. 33 1/4. 34 मायनस 1/2 आणि 35 मायनस 1/3. बरोबर. परत 1/2 ला 1/2 जाईल. 1/3 ला 1/3 जाईल. राहिलं काय शिल्लक? 1/4. पर्याय क्रमांक काय राहिलं शिल्लक? सॉरी इथं मायनस 1/4 आहे ना. इथं मायनस 1/4 आणि इथं प्लस होता. मग इथं मायनस 1/4. काय राहील शिल्लक शेवटी? मायनस 1/4. समजलं का? पहिल्या 6 पदांची बेरीज किती येते? 0. मग 6 1 6 6 2 12 7 3 18 6 5 30 पर्यंत 6 4 24 6 5 30 पर्यंत 0 येईल. तिथून पुढची 5 पदं घ्यायची तेवढ्यांचीच बेरीज करायची फक्त.
आणि मग 1/2 ला 1/2 गेला, 1/3 ला 1/3 गेला, राहिलं -1/4. पर्याय क्रमांक 2. समजलं? काय झालं ना? पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आपण घेतलेला आहे, बरोबर का? आता इथं सूत्राने सोडवणं अवघड जाते. त्याच्याऐवजी डायरेक्ट आपण 0.2 चा घन केला. 2 चा घन किती? 8. 2 चा घन किती आहे? 8. 0 पॉईंट नंतर किती अंक येतील? 3 येतील. इथे 1 आहे ना, घनामध्ये तिप्पट होतात. 0.2 3 वेळा आहे म्हणून घन अधिक 0.4 चा घन 0.000064. बरोबर. 2 आहेत पॉईंट नंतर, आता किती येतील? 6 येते. छेदात 0.4 चा घन 0.064 आणि 0.08 चा घन 0.000512. बरोबर. 8 चा घन 512 ना. पॉईंट नंतर 2 अंक आहे, आता पॉईंट नंतर त्याची तिप्पट होणार, त्या संस्थेला घनामध्ये तिप्पट होतात. आता बघा, याची जर बेरीज केली तर उत्तर काय येईल बघा? 0.008/0.64 छेद 0.064/512. बरोबर. पॉईंट नंतर वरती किती आहेत? 6. छेदात पण किती आहेत? 6. पॉईंट निघून गेला म्हणजे 8064 भागिले 64/512. 8 ने भाग देऊ बरं. 8 1 8, 8 0 0, 8 0 0, 8 8 64, 8 8 64, 8 0 0, 8 7 48, 3 राहिले 8 चौक 32, 1008 आणि त्याला 8 चा भाग जातो म्हणजे उत्तर आलं वर्गमुळात 1/8. उत्तर आलं वर्गमुळात 1/8. 1 चं वर्गमूळ किती? 1. सॉरी काय घनमूळ आहे ना. 1 चं वर्गमूळ 1 आणि 8 चं घनमूळ 1 चं घनमूळ 1 आणि 8 चं घनमूळ 2. 1/2 म्हणजे किती उत्तर? 0.5. 1/2 म्हणजे उत्तर 0.5. चुकून झाला असं होते, हे नाही या 3 जवळ आहे 8. प्रश्नामध्ये हे प्रिंट मिस्टेक असेल. प्रश्नामध्ये 3 वेळाच आहे. प्रश्न 3 वेळाच आहे. पुढे बघा. एका शाळेतील इयत्ता 10वीतील मुलींचे सरासरी गुण 73 आहे आणि मुलांचे 71 आहे. मुलींचे 73, मुलांचे 71. त्या शाळेतील इयत्ता 10वीचे एकूण सरासरी गुण 71.8 आहेत. तर मुली आणि मुलांची टक्केवारी किती? आता इथं देताना काय दिलंय? एकच दिलंय. प्रश्न संदिग्ध म्हणजे मुली बनायला पाहिजे होतं किंवा मुलं बनायला पाहिजे होतं. प्रश्न चुकीचा आहे, पण तरी बघा कसा सोडायचा हा प्रश्न. मुलींची सरासरी किती आहे? 73 आणि मुलांची 71 आणि दोघांची मिळून किती? 71 पॉईंट. सर्वांची किती? 71.8. 71.8 73च्या जवळचा आहे का 71च्या जवळचा आहे? कोणाच्या? 71च्या जवळचा आहे ना. इथं काय झालं? 0.8चा फरक आहे फक्त आणि इथं कितीचा फरक आहे? 1.2चा फरक आहे. बरोबर. इथं जास्त फरक आहे कशामध्ये? मुलीकडे. सरासरी मुळे कोणाकडे झुकले? मुलांकडे. मुलांची सरासरी काय असणार आहे? मुलांची टक्केवारी काय असणार आहे? जास्त असणार आहे. मग आता 0.8 मुलं बघा, मुले 0.8 आणि मुली किती आहेत? 1.2. पॉईंट घालवला 8 आणि 12. बरोबर. 8 4 दुने 8, 4 3 12 म्हणजे त्यांचं प्रमाण काय असेल? 2 असतील म्हणजे मुलं असतील. मुलं 8च आहे ना. 0.8 आहे. व्यस्त करावं लागेल त्याचं प्रमाण म्हणजे 3:2 प्रमाणांचं मुलं असतील. मुलांकडे झुकले ना. मुलं असतील 60% आणि मुली असतील 40%. का मुलांचं 60% झालं प्रमाण? कारण ही जी सरासरी ती कोणाकडे आली? मुलांच्या जवळ आली ना. म्हणून मुलं किती असतील? 60% आणि मुली 40%. 3:2 प्रमाण त्यांचं. मुलांचं 3, मुलं 2. पुढचा प्रश्न. 3 वर्षापूर्वी अमिषा आणि निमिषा यांच्या वयाचे प्रमाण अनुक्रमे 8:9 होतं. बघा, अमिषा आणि निमिषा 3 वर्षांपूर्वी काय होतं प्रमाण? 8:9 म्हणजे 8x आणि 9x असेल. बरोबर. आज काय असेल? 8x + 3 आणि 9x + 3. अजून 3 वर्षानंतर काय होतंय ते? 8x + 6 आणि 9x + 6.
3 वर्षानंतरचं गुणोत्तर दिले 11-12 तिरकस गुणाकार 12-98 आणि 12-72 11-99 11-66 96 इकडे जाईल 66 इकडे येईल 72 - 66 आणि 99 - 96x 66 मधून 72 मधून 66 गेले 6 99 मधून 96 गेले 3 x बरोबर किती होईल 2. तर आमिषाचे सध्याचे वय विचारले आमिषाचे सध्याचे 2 याला गुणलं तर 16 आणि 3 19 वर्ष पर्याय क्रमांक 2. सध्याचं वय याच्यात टाकायची किंमत होते x ची किंमत 2 आहे ना 16 16 आणि 3 19 वर्ष. एका देशाची लोकसंख्या 10 कोटी आहे पुढील 3 वर्षात ती 13.31 कोटी होईल तर लोकसंख्येचा वार्षिक समान वाढ दर किती आहे. 1331 चा काय समज लागतो का 1331 काय आहे 11चा गण आहे का. बघा आता 10 कोटी लोकसंख्या आहे 10चा दरवर्षी किती वाढला 10% वाढ असं ऑप्शन मधून जाऊ आपण. असं 3 वर्षात किती वाढले बघा 100 गेला 1 2 3 1 2 3 11चा गण किती 1331 133.1 10चा काय होतोय शून्याला 1 शून्य राहील ना हा 13.31 होतोय ना सॉरी इथं 1 शून्य राहिला ना 13.31 झालं इथे 1 शून्य राहिला म्हणून 13.31 झालं 10चे 13.31 झालं 10 कोटीचं 13.31 कधी घेतल्यावर 10% वाढ घेतल्यावर पर्याय क्रमांक बी 10% वाढ. पुढचा 34वा एका वस्तूची किंमत प्रथम 20% वाढवली नंतर 25% कमी केली. समजा तिची किंमत 100 रुपये होती 20% वाढवली म्हणजे किती झाली 120 झाली आणि 25% कमी केली म्हणजे किती केली आता 100 ची 25 कमी केली म्हणजे 75 केली 100 गेला 25 त्रिक 75 25 चोक 100 4 त्रिक 12 4 0 0 30 त्रिक 90 अगोदर 100 होती आता 90 झाली म्हणजे 10% घट पर्याय क्रमांक 2 10% घट झाली. 15 पुरुष 18 महिला आणि 12 मुले एकत्र 2070 कमवतात जर एका पुरुषाची लक्षात ठेवा 15 पुरुष आहेत 15 पुरुष पुढं 18 महिला आणि 12 मुले बरोबर 2070 कमावतात. त्यांची 4 काय आहे 4 2 आहे बरोबर. मग बघा याचं 15 चौक 60x 18 त्रिक 54x आणि 12 दुने 24x असं किती रुपये कमवतात ते 2070 होते ना 2070 रुपये कमवतात बरोबर का 2070 बरोबर ना हा 2070 कमवतात. मग 60 4 4 8 5 9 7 7 13 138 x बरोबर 200 2070 138 भागिले होतील 2070 भागिले 138 23 ने भाग जातो बघा 23 7 23 9 6 1 6 15 7 90 x ची किंमत किती येते 15 x ची किंमत आली 15 मग एक पुरुष एका पुरुषाची किती होईल 15 4 पट आहे ना 15 चौक 7 नंतर स्त्री महिलेचे किती 3 आहे ना 15 त्रिक नाही रे 4 असतील ना 2 एक पुरुष सॉरी 2 महिलांचे किती होईल मग 45 दुने 90 होईल ना आणि किती पुरुष 3 मुले 3 मुलं 2 महिला आणि एक पुरुष 3 मुलं एका मुलाचं किती होईल 15 दुने 30 आणि 3 मुलांचं 90 मग 9 9 18 7 24 एकूण मजुरी होईल 240 बघा काय केलं 15 पुरुष 18 महिला आणि 12 मुलं असे एकूण किती त्यांचे 2070 रुपये मजुरी त्यांची बरोबर. प्रत्येकाचं प्रमाण काय आहे
4 असतीलच 2, या दोघांचा गुणाकार केला, 15 चौक 60, 18 त्रिक 54, 12 दुनी 24, सगळ्यांचे 2070. एक्स ची किंमत काढली 15, एक्स ची किंमत 15, हे किती आहे टोटल 4 प्रमाण आहे ना, मग 15 चौक 60 होणार एका पुरुषाची, हे 3 आहे, 15 त्रिक 45, पण 2 महिला आहेत ना म्हणून 90, आणि परत 15 दुनी 30, 3 मुलं आहेत, 30 त्रिक 90, असे 240 रुपये मजुरी. एबीसी यांनी 21,600 रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. ए ने बी पेक्षा 1200 जास्त गुंतवणूक केली, तर सी ने बी पेक्षा 1200 कमी गुंतवणूक केली. त्यांना वर्षाखेरीस 9,900 रुपये नफा झाला, तर बी चा नफ्यातील हिस्सा किती? आता बघा 21,600 टोटल आपल्याला रक्कम मिळाली. समजा तुलना जास्त कोणाची केली? बी एक्स मानला आपण. बी चे किती रुपये आहेत? एक्स रुपये. ए चे किती असतील रे? ए ने काय केलं? बी पेक्षा 1200 जास्त, एक्स प्लस 1200, आणि सी ची किती? एक्स वजा 1200. बी पेक्षा सी ने बी पेक्षा 1200 कमी केली, तर तिघांची मिळून बेरीज किती सांगितली? 21,600 सांगितली तिघांची, म्हणजे एक्स प्लस 1200 प्लस एक्स आणि एक्स मायनस 1200 बरोबर 21,600 एकूण गुंतवणूक. मग बघा 1200 गेले, 1 2 3, 3x बरोबर 21,600, 3 भागिले होईल 21,600 भागिले 3, 3 21, 3 6 3 0 0. एक्स ची किंमत आली 7,200 बरोबर. मग आता वर्षाखेरीस 7,200 आली, म्हणजे ए ने किती गुंतवले असतील बघा बरं. 7,200 1200 किती झाले? 8,400 ए चे झाले, बी चे झाले 7,200, आणि सी चे 7,200 तून 1200 गेले 64 बरोबर, 6,400 झाले. आणि मग आता जर 1200 ना, 72 मधून 1200 गेले 60,000, सी चे 60,000. मग बघा 8,400, 6,000, 8,400, बी चे 7,200 आणि सी चे 6,000. 12 7 84, 12 72, 12 5 60, म्हणजे 7 6 5 एकूण किती झाले? 7 7 13 5 18 भाग झाले. तर बी चा वाटा विचारलाय, बी चा वाटा एकूण किती रुपयाला नफा मिळालाय? 9,900. त्या 9,900च्या 18 पैकी बी चा किती भाग आहे? 6 भाग. 18 1 18, 18 5 90, 18 5 90, 6 0 0, 6 0 0, 6 5 30, 6 5 30, सॉरी 1 0 करा ना. 3,300 रुपये कोणाचा वाटा? बी चा वाटा. बी माहिती आपल्याला, बी पेक्षा याचं 1200 जास्त आहे, सी चा 1200 कमी आहे, तिघांचं मिळून किती आहे? 21,600. मग एक्स ची किंमत काढली 7,200 आली, त्याच्यात टाकली, याची 8,400 झाली, बी ची 7,200, सी ची 6,000 झालं. संक्षिप्त रूप दिलं तर 7 6 5 असं उत्तर आलं. एकूण 18 भाग झाले. 18 पैकी बी चे 6 भाग आहेत, तर 9,900 पैकी किती भाग? एका टाक्याला एबीसी असे 3 नळ असून ए आणि बी हे नळ अनुक्रमे 3 आणि 4 तासात टाकी भरतात, तर सी हा नळ एक टाकी 1 तासात रिकामी करतो. एबीसी हे नळ अनुक्रमे दुपारी 3 वाजता, दुपारी 4 वाजता आणि दुपारी 5 वाजता सुरू केले. ए नळ 3 वाजता सुरू केलाय बरोबर का? ए ने पूर्ण टाकी भरायला किती तास लागतात? 3 तास. तर तो 5 वाजता 5 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासात किती भरेल? एक टाकी भरायला त्याला 3 तास लागतात, तर 2 तासात तो किती टाकी भरेल? 2/3 टाकी भरेल बरोबर. किती टाकी भरेल तो? 2/3. आता बी नळ, बी नळाला एक टाकी भरायला किती तास लागतात? 4 तास लागतात ना बरोबर का? बी नळाला एक टाकी भरायला 4 तास लागतात, तर किती वेळ चालला तो? 4 ते 5 एकच तास. एका तासात तो किती झाला असेल? 1/4 भरेल. एका तासात त्याने किती टाकी भरली असेल? 1/4 भरली असेल. आता बघा टाकी किती वाजता रिकामी होईल? आता तिन्ही वेळ जर एकदम सुरू केले, ए 3 ना, बी आणि सी ने काय होतंय? रिकाम होतोय 1/1. एका तासात रिकाम होतोय. या दोघांची बेरीज 4 1 4, 3 1 3, 4 3 12, 1/1. 1/1 वजा 7/12, 12 1 12, 7 1 7, 12 1 12.
म्हणजे 5/12. जर 3 एकत्र सुरू केले तर किती? 5/12 लागतात. शिल्लक किती राहिली बघा बरं मग, किती वाजता रिकामी होईल? 5/12. पाचच्या पुढं 5/12, 12/5 केले तर बघा, ए आणि बी ने अनुक्रमे 3 तास आणि 4 तासात भरते. ए ने 3 तासात आणि बी ने 4 तासात भरते. 1/4 भरली, 2/3 भरली. बेरीज केली तर 11/12. बरोबर. 11/12 भरली टाकी. आता शिल्लक किती राहिली? 11/12 या दोघांनी भरली टाकी. 1/12 शिल्लक राहिली टाकी. बरोबर. मग तिघांनी मिळून एका तासात 5/12 भरते. तर 11/12 भरायला किती वेळ लागेल? 11/12 बरोबर भागिले 5/12 गुणिले 12/5. 11/5 तास लागतील. 11/5 तास गेल्यावर 5 दुने 10 आणि प्रत्येक राहिला 5 दुने 10, 2.2 तास लागते. मग 5 नंतर 2.2 तास, 2 तास म्हणजे किती झाले? 12 मिनिटे. 6 दुने 12 ना, 2 तास आणि 12 मिनिटे लागतील. मग 5 नंतर 2 तास म्हणजे 7:12. पर्याय क्रमांक 2. बघा, प्रश्न अवघड होता, समजून घ्या पुन्हा एकदा. येणे आणि बिने. येणे काय होतं? एका तासात एक टाकी 3 तासात भरते. 2 तासात चाललाय तो. 3 ते 5 येणे चाललाय. त्याने किती टाकी भरली? 2/3 भरली. बी एक टाकी 4 तासात भरतोय. एका तासात तो 1/4 टाकी भरली. दोघे मिळून टाकी किती भरली? त्यांनी 11/12 टाकी भरली. शिल्लक किती राहिली? 1/12 शिल्लक राहिली ना. 11/12 भरलेली दोघांनी. आता बघा, तिघे मिळून याने रिकामी होते आणि ह्या दोघांनी भरते. तिघे मिळून एका टाकीला किती तास लागतात? 5/12 याच्यात लागतात. तर त्यांना किती भरायची आता बाकी? फक्त 11/12 भरायची बाकी आहे. त्रिकोण गुणाकार 2.2 तास म्हणजे 2 तास आणि 12 मिनिटं लागतात. ए आणि बी दोघं मिळून एक काम 45 आणि 40 दिवसात करतात. त्यांनी एकत्र काम सुरू केले, परंतु काही दिवसानंतर ए सोडून गेला आणि उरलेले काम बी ने एकट्याने 23 दिवसात पूर्ण केले. तर ए ने सुरू केल्यानंतर किती दिवसानंतर काम सोडलं? आता बघा, उरलेलं काम किती उरलं ते काढू अगोदर. बी किती दिवसात काम करतो? 40 दिवसात आणि हे 45. बरोबर. बी ने सुरुवात केली. आता बी ने उरलेलं काम किती दिवसात केलं पूर्ण? एका कामाला त्याला 40 दिवस लागतात. बरोबर का? मग उरलेलं काम त्याने एकट्याने केले. 23 दिवसात त्याने किती काम केलं असेल ते काढू. 23/40 काम केले. बरोबर. शिल्लक किती राहिलं असेल काम? 17/40. हे शिल्लक काम आहे ना. हे काम अगोदरच झालंय. कोणी केले? दोघांनी मिळून. दोघं मिळून किती वेळात करतात बघू काम. हे 45 आणि बी किती? 40. बरोबर. 40 एके 40, 45 एके 45 आणि 45 चौक 180. बरोबर. 40 आणि 45 95 छेद 1800. बरोबर ना. हा 85 छेद 1800. 5/17 85, 5×3 15, 3 राहिले 5×36, 17/360. त्यांना 360/17 दिवस लागले. अपूर्णांकातच ठेव पुढं. मग आता संपूर्ण कामाला त्यांना किती दिवस लागतात? एका कामाला 17/360 दिवस लागतात. बरोबर का? तर किती शिल्लक राहिले काम? 17/340 गुणिले 360/17. 4 एके 4, 4 9 36. किती दिवस लागतील? 9 दिवस. किती दिवसानंतर येणे. सुरुवात दोघांनी मिळून केली होती सुरुवात, पण उरलेलं काम बी ने 23 दिवसात केलं. मग जर उरलेलं काम तो 23 दिवसात करतोय, एक कामाला त्याला 40 दिवस लागतात, तर 23 दिवसात उरलं होतं किती काम?
2346 काम उरलं होतं. दोघांनी अगोदर किती केलं होतं? 1740 केलं होतं. दोघांनी मिळून एका कामाला 1760 दिवस, तर 1740 कामाला किती दिवस? पुढं एक सायकल स्वार 2 मिनिटं 30 सेकंद 750, 2 मिनिटं 30 सेकंदात म्हणजे 2.5 मिनिटात 750 जातो. तर त्याचा ताशी वेग काढायचे आपल्याला. 2 मिनिट सॉरी 2.5 मिनिटात किती जातोय? 750. तर ताशी वेग म्हणजे 60 मिनिटात किती जाईल? 60 गुणिले 750 भागिले 2.5. पॉइंट काढला, वरती एक शून्य वाढल. 25 त्रिक 75, 6 त्रिक 18, 18,000 मीटर म्हणजेच 18 किलोमीटर पर आवर. बी. त्यामुळे आपलं 518 18/5 गुणून पण येईल. बघा असं पण होईल. काय करायचं आपल्याला? वेग करायचा ना. वेग बरोबर अंतर. अंतर किती आहे? 750 भागिले वेळ किती आहे? 2 मिनिटं म्हणजे किती सेकंद? 120 आणि 30 150 सेकंद. बरोबर. ताशी वेग काढायचा म्हणून 18/5 गुणायचं. 15 के 15, 15 5 75, 5 1 5, 5 1 5. किती आलं उत्तर? 18 किलोमीटर पर आवर. समान लांबीच्या दोन गाड्या समांतर रुळावर एकाच दिशेने अनुक्रमे एकाच दिशेने चालतात म्हणजे वेगांची काय होईल? वजाबाकी. 54 आणि 42 ची वजाबाकी काय होईल? 12 होईल का? जलद गाडीला दुसऱ्या गाडीला ओलांडण्यासाठी 63 सेकंद लागतात. मग तर अंतर विचारले, लांबी विचारली ना. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेगांची वजाबाकी होईल. किती आली वेगांची वजाबाकी? 12. वेळ किती लागतो? 63 सेकंद. 518 9 दुने 18 9 7 63 2 के 2 12 6 7 42 42 5 210 मीटर. प्रत्येक गाडीची विचारली. आता ही एका गाडीची आली. प्रत्येक गाडीची किती होईल मग? 105 मीटर. पर्याय क्रमांक 3. एका भांड्यात दूध आणि पाणी यांचे मिश्रण 5:3 आहे. बघा दूध आणि पाणी 5x आणि 3x. त्यात 8 लिटर दूध मिसळलं. काय मिसळलं? 8 लिटर दूध मिसळलं. तर दूध आणि पाण्याचे प्रमाण काय होते? 11:5 होते. त्रिकस गुणाकार 5 5 25x 5 8 40 11 त्रिक 33x बरोबर. 25 तिकडे जाईल. 40 बरोबर 33 मधून 25 गेले 8x. x बरोबर 8 5 40. x ची किंमत किती आली? 5. तर सुरुवातीला दूध किती होतं? 5x आणि हे 3x होतं ना. 5x म्हणजे किती होतं? 25 आणि 3x म्हणजे 5 त्रिक 15. त्यात कितीचा फरक होता? 25 आणि 15 मध्ये 10 लिटरचा फरक होता. .88 घनमीटर लोखंडापासून 7 मीटर लांब आणि 2 सेंटीमीटर व्यासाचा किती लोखंडी दांडे तयार करता येतील? काय आकार आहे याचा? आकार कसा असेल? 7 मीटर लांब आणि 2 मीटर व्यास म्हणजे लोखंडी सळईचा आकार कसा असतो? वृत्तचिती आकार असतो. वृत्तचिती सळई बघा लोखंडी असं वरतो गोलाकार आणि सरळ वृत्तचिती असते. मग आता बघा वृत्तचितीचे घनफळ काढू आपण. म्हणजे काय सूत्र? 22/7 गुणिले 2 सेंटीमीटर व्यास आहे बरोबर का. त्रिज्या किती असेल? त्रिज्या किती असेल? 1 सेंटीमीटर. आणि इथं मीटर मध्ये मग 2 आणि उत्तर पण आपल्याला पूर्ण मीटर मध्ये करायचे म्हणून काय करू? 2 सेंटीमीटरचे किती मीटर होतील? 0.02 बरोबर का. आणि 7 मीटरचे 7 ला 7 गेला 22 दुने 44 पॉईंट नंतर 2 अंक 0.44 मीटर वृत्तचितीचं घनफळ झालं. तशापासून 0.88 घनमीटर आहे बरोबर का रे? हा काहीतरी झालं राहिलं रे. इथे एक पाहिजे होता नाही का?
22च होईल ना. तर आपण सेंटीमीटर मध्येच ठेवू. 22/7 गुणिले त्रिज्या 0.1 होईल. 1 गुणिले 1 गुणिले 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. 7 एके 7, 22 गुणिले 100 2200 घन सेंटीमीटर बरोबर. आणि 0.88 घनमीटर आहे वरती. 0.88 घनमीटर आहे. त्याचं सेंटीमीटर करताना 100 गुणिले 100 ने भाग द्यायचा आणि खाली किती आहे 2200 बरोबर. आता पॉईंट नंतरचे घालायचे म्हणजे 88 गुणिले 100 गुणिले 100 आणि वरती सॉरी छेदात 2 शून्य वाढतील बरोबर. पॉईंट नंतर 2 अंक आहे, छेदात 2 शून्य वाढले. 1 2 3 4 1 2 3 4 22 चौक 88 काहीतरी राहतंय रे. 400 उत्तर 1000 गुणिले 1000 या 1 मिनिट 1 लाख आहे ना घन सेंटीमीटरचा घनमीटर. बघा 0.88 आहे ना 1000 घन सेंटीमीटर. 1000 गुणिले 1000 आहे आणि मग हे 2200 पॉईंट घालवला आपण तर इथे 2 शून्य वाढवले आणि मग 1 2 3 4 1 2 3 4 22 एके 22 22 चौक 88 4 गुणिले 100 400 सळ्या लोखंडी दांडे किती होतील 400. पुन्हा एकदा बघा वृत्तच्युतीचा घनफळ काढायचा अगोदर कारण दांडीचा आकार कसा आहे वृत्तच्युती आहे त्याचं घनफळ आलं 2200 घन सेंटीमीटर. 0.88 घनमीटर आहे. घनमीटरचं घन सेंटीमीटर करताना 2 वेळा 1000 ने गुणायचं म्हणजे 1 लाख ने गुणायचं जोडतात. कळलं. 10 लाख होते ना 10 लाख 1000 गुणिले 1000 ने गुणायचं आणि हे किती आलं होतं 2200 घन सेंटीमीटर. पॉईंट नंतर 2 अंक होते म्हणून 2 शून्य वाढवले आणि उत्तर आलं 400. पुढचं 100 मीटरच्या शर्यतीत ए बी ला 10 मीटरने आणि सी ला 13 मीटरने हरवतो. समजा बघा ए बी सी ए हरवतोय ना. ए समजा 100 मीटर पोहोचला बी ला 10 मीटरने हरवतो तेव्हा बी किती मीटर गेला असेल 90च गेला असेल आणि सी ला 13 मीटरने हरवतो म्हणजे सी किती गेला असेल. जेव्हा ए 100 ला जातो तेव्हा बी 90 ला सी 27. तर 180 मीटरच्या शर्यतीत बी सी ला किती मीटरने हरवेल. मग बघा 90 असतो तेव्हा हा किती असतो 3 ने कमी असतो बरोबर ना. 90 ला 3 कमी तर 180 ला किती ने कमी होईल 180 गुणिले 3 भागिले 90 90 दून 180 बेत्रिक 6 मीटर. पर्याय क्रमांक 4. समजलं. हे जेव्हा 100 असतो तेव्हा बी 90 आणि सी 87 असतो. दोघातला 3 मीटरचा फरक कितीला 90 ला 3 तर 180 ला 6 त्याची दुप्पट. पुढचा बघा प्रश्न दिसायला अवघड आहे एकदम सोपा आहे बघा. 1 वजा 1/3 म्हणजे काय होणार रे 3 1 3 वजा 1 2/3 होईल का त्याचं 2/3 गुणिले 4 1 4 4 वजा 1 3 3/4 पुढच्याचं काय होईल 5 1 5 वजा 1 4/5 त्याच्या पुढे काय असेल 5/6 6/7 आणि शेवटी इथं काय आहे 100 वजा 1 99 छेद 100 इथं डॉट डॉट या. आता बघा लक्ष द्या 3 ला 3 झालं गेला 4 ला 4 गेला 5 ला 5 गेला 6 ला 6 7 ला 7 जाईल 8 ला 8 9 ला 9 99 ला 99 जाईल गेला. राहिलं काय शिल्लक वरती आणि छेदात किती राहिला 100 बे एके बे बे 50 100 1/50 उत्तर. पर्याय क्रमांक 2. समजलं का. 3 ला 3 जातो 4 ला 4 जातो 5 ला 5 6 ला 6 99 ला 99 जाईल म्हणजे वरती फक्त इकडे 2 शिल्लक राहिला इकडचा किती राहिला 100 असं 2/100 म्हणजे 1/50. पुढचा प्रश्न आहे 256 चा वर्गमूळ किती होतं रे 16 वजा 169 चा वर्गमूळ 13 गुणिले 7 अधिक 8 आहे 180 अधिक 140 वजा 12 13 7 91 91 मधून 16 गेले
75 बरोबर, -75 अधिक 180 अधिक 140 वजा 12, 180 मधून 75 गेले 105 बरोबर, प्लस चिन्ह अधिक 140 वजा 12, 140 आणि 105 245 वजा 12, 245 मधून 12 गेले 233, पर्याय क्रमांक 1 233. इथे बघा बरं, 3 दुने 6 बरोबर, म्हणजे दुप्पट केली, नंतर 6 त्रिक 18. आता चौपट आहे का बरोबर, 18 चौक 72 नाहीच पर्यायामध्ये, 18 5 90 आहे का, आहे ना, आणि 9 7 63, म्हणजे 2 3 5 7 काय या मूळ संख्यांचं पट आहे, मूळ संख्या जेवढी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 5 पट. पुढचा 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती, 1 ते 9 वर्गांची बेरीज काय करायचं, 9 गुणिले त्याच्या पुढचा संख्या 10 आणि गुणिले 10 9 19 छेद किती घ्यायचा 9 गुणिले 10 त्याच्या पुढची संख्या आणि गुणिले 19, 3 दुने 6 3 त्रिक 9 2 एके 2 2 पंचे 10, 3 5 15 15 9 135 7 13 15 1 15 13 28 ना, 285, पर्याय 3 285. पुढचा प्रश्न, 500च्या 25% 500च्या 25% अधिक 200च्या 75% बरोबर x अधिक 140 बरोबर. 100 5 500 म्हणजे 25 5 125, 100 दुने 275 दुने 150 x अधिक 140, 125 आणि 150 275 ना, बरोबर x अधिक 140, 140 इकडे येऊन वजा होतील, 275 वजा 140 किती उत्तर येईल 135, x ची किंमत आली 135, पर्याय क्रमांक 4. पुढं प्रश्न क्रमांक 49, 4300 ही रक्कम 2 वर्षात साध्या व्याजाने 4644 होते, किती वाढले बघा बरं, 344 वाढले, 344 वाढलं ते काय आलं सरळ व्याज आलं. मग बघा सरळ व्याज किती 344, मुद्दल किती आहे 4300 गुणिले दर माहित नाही आपल्याला 2 वर्षात छेद 100, 20 हे इकडे येतील 344 344 ना 2 सॉरी भागिले 43 गुणिले 2 बरोबर x 2 17 34 2 4 43 चौक 172 का बरोबर ना, म्हणजे व्याजदर काय होता 4% बरोबर. आता पुढे काय करायचं आपल्याला, 5 वर्षात 10,104 झाली पाहिजे ती रक्कम बरोबर का, 4300 ची किती झाली पाहिजे 10,104, म्हणजे किती व्याज पाहिजे बघा बरं, मूळ रक्कम किती असेल, सॉरी मूळ रक्कम काढायची आपल्याला, मुद्दल काढायची 4300 10,104 वजा बाकी करा बरं, मूळ रक्कम पण नाही काढता येणार, व्याजदर झाला ना 5 वर्षात 4% दराने मूळ रक्कम किती असावी, यातला फरक घ्या बरं, 10,104 आणि 4,300 8 9 5,804 ना, इथं 5,804 x गुणिले व्याजदर किती आला 4 छेद 100 804 गुणिले 100 भागिले 5 गुणिले 4 बरोबर x 5 चौक 20 20 5 100 5 चौक 20 5 8 40 5 25 4 29 अरे
आलंय का? 4% बरोबर आहे ना? तर मूळ रक्कम काय घ्यायची? हा, 10/104 रास येईल ना? हा रास येईल ही, आणि मग मुद्दल आपल्याला मानावं लागेल 10/104 वजा x घ्यावं लागेल. म्हणजे असं घ्यावं लागेल, मुद्दल x गुणिले 5 गुणिले 4 छेद 100 आणि मग 10,104 वजा x असं घ्यावं लागेल. मुद्दल घ्यावं लागेल. 5 × 20 20 × 20 20 5 100. 5 ने याला जर गुणलं तर 5 × 20 गुणिले 5 × 5 5 0 0 5 × 5 आणि वजा 5x बरोबर x, इथे जाऊन 6x होईल आणि 50 520 त्याला 6 ने भाग द्यायचा. होतंय का? 6 8 48 2 राहिला, 6 × 24 6 × 12 8,420. म्हणजे मुद्दल नव्हती दिली आणि व्याज नव्हतं दिलं आपल्याला, फक्त राशी दिली होती. रास 8,420, पर्याय क्रमांक 2. पुढचा 1.25 गुणिले 1.25 गुणिले 1.25 म्हणजे 1.25 चा वर्ग आहे. आता बघा पॉईंट नंतर किती अंक आहे? 2 4 6. कुठे आहे बघा बरं, कोणता पर्याय आहे पॉईंट नंतर 6 अंक? पहिल्या पर्यायात आलो, उत्तर झालं ऑप्शन 1. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पुढं, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारीला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड माउंटबॅटन. आणि पहिले भारतीय म्हटलं तर सी राजगोपालाचारी. स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? सी किंवा क जीवनसत्व. जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यत्वे कोणता वायू जबाबदार आहे? कोणता? कार्बन डायऑक्साईड. खालीलपैकी कोणती एक संगणक प्रोग्रामिंग भाषा, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? कोणती? पायथन. बलाचे एकक, SI एकक न्यूटन. बलाचं एकक कोणतं? न्यूटन. पुढं, मुंबई येथे मुख्यालय असलेले रेल्वे झोन कोणते? कोणतं आहे मुंबईला? सेंट्रल आणि वेस्टर्न, पश्चिम आणि मध्य मुंबईला. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग. सर्वाधिक उपग्रह कोणाला आहे? शनीला. हा, वाढलेत का? उत्तर काय दिले? आन्सर शनीच दिले ना? शनीच दिले. बघा एकदा कन्फर्म करा. कन्फर्म करा एकदा हा प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री पंडित जवाहरलाल नेहरू. मीराबाई चानू कोणता खेळ? वेटलिफ्टिंग. ऑलिम्पिक ना? मिझोरामची राजधानी कोणती? आयझॉल किंवा एजॉल. महाराष्ट्राची सीमा किती राज्यांशी लागून आहे? 6. कोणकोणतं? गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि छत्तीसगड. 6. खालीलपैकी अभिनव भारत संस्थेच्या संस्थापकांपैकी एक कोण? विनायक दामोदर सावरकर. खालीलपैकी कोणती मोहीम भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाशी संबंधित आहे? कोणती आहे? गगनयान ना? बरोबर का? गगनयान.
खालीलपैकी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार. बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 कोणाला मिळाला? स्मृती मंदाना. भारतात युनिफाईड पेमेंट इंटरफेस युपीआय कोण व्यवस्थापित करतं? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. ती हरिहरन कोणत्या नदीवर आहे? भागीरथी ना, भागीरथी नदीवर. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? डॉक्टर विक्रम साराभाई. आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे सध्या? संजय मल्होत्रा. कोणत्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न मिळालेला नाही? रोहित शर्मा मिळाला, विराट कोहली मिळाला, जसप्रीत बुमराहला नाही मिळाला. अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस. पुढं बुद्धिमत्तेचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 76 बघा. एका पेटीत आंब्यांचे 15, 20, 25 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. काय काढायचं? 15, 20, 25 आणि 30. याचा लसावी काढायचा. 15, 25 आणि 30 कशाने भाग जाईल? 5 ने. 5 त्रिक 15, 5 × 25, 5 × 30. 3 ने भाग जाईल. 3 × 3, 5 × 2 = 10, 10 × 30, 30 × 5 = 150. प्रत्येक वेळी किती कमी पडतात? 6 कमी पडतात. म्हणजे 144. 144 म्हणजे किती डझन? 12 डझन. डझन विचारले आपल्याला. पर्याय क्रमांक 2. वर्गात 5 मुले आहेत. अमोल बाबुरावपेक्षा उंच आहे. अमोल बाबुरावपेक्षा उंच आहे, पण चंदू इतका उंच नाही. म्हणजे चंदू त्याच्यापेक्षा उंच असेल. देवा ईश्वरपेक्षा उंच पण बाबुरावपेक्षा छोटा आहे. देवा ईश्वरपेक्षा बाबुरावपेक्षा लहान आणि ईश्वरपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? चंदू. पर्याय क्रमांक 3. मुलींच्या रांगेत, याचं उत्तर चुकीच दिलं होतं त्यांनी. मुलींच्या रांगेत शीतलच्या पुढे 5 जण आहेत. समजा इथं शीतल आहे, तिच्या पुढे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. बरोबर. मनाली ही शीतलच्या मागे तिसरी आहे. 1, 2, 3. इथं मनाली आहे आणि मनालीचा शेवटून किती क्रमांक आहे? 6वा आहे. आता शीतलचा बघा 1, 2, 3, 4, 5, 6. इकडून किती आहे तिचा? 6वा. आणि इकडून बघा 6, 7, 8, 9. इकडून किती होईल? 9. रांगेत मुली किती? 9 + 6 - 1 म्हणजे किती होतील? 14 मुली. रांगेत मुली किती? 14. पर्याय क्रमांक 2. पुढचं. पी हा एमचा भाऊ आहे. पी हा एमचा भाऊ आहे. क्यू हा एमचा मुलगा आहे. क्यू हा एमचा मुलगा. पी ची मुलगी आर हिचे टी शी लग्न झाले आहे. पी ची मुलगी आर हिचे टी शी लग्न झाले आहे. एम आणि एस या बहिणी आहेत. तर एस चे क्यू शी नाते काय? क्यूच्या आईची बहीण म्हणजे कोण झाली? मावशी. पर्याय क्रमांक 4. बडोद्याहून सुटलेली कर्नाटक एक्सप्रेस 7 तास 40 मिनिटांनी मुंबईला सायंकाळी 6:20 ला पोहोचली. तर बडोद्याहून ती केव्हा सुटली? 6:20 म्हणजे किती झाले? 24 तासामध्ये 18:20. त्यातून 7:40 वजा करायचे. इथं 60 घेतले. 97, 80. 17 7 गेले. 10:40. सकाळी 10:40 ला. इकडे 60 घेतल्या उसने. इकडं हे मिनिट आहेत आणि हे तास आहेत. 60 मिनिटं घेतले. 60 आणि 20 किती झाले? 20 मिनिटातून 40 मिनिटं वजा होतात का? नाही होत ना. म्हणून इकडून 60 मिनिट घेतले. 1 तास घेतला म्हणजे किती झाले मिनिटं? हे तास आहेत आणि हे मिनिट आहेत.
60 आणि 20 80 मिनिटं झाले, 80 मधून 40 गेले 40, किंवा एक टाकून बघा आता 47 आहे ना, पडताळ करून बघा. 17 तास 80 मिनिटं होतात का कधी? म्हणजे काय होईल, 18 20 होतील ना, 18 आणि 60 मिनिटाच्या पुढे 20 मिनिटं, 18 20 म्हणजे 6 20. पहिल्या दिवशी 20 रुपये कमावतो, दुसऱ्या दिवशी 15 खर्च करतो, तिसऱ्या दिवशी पुन्हा 20 कमवतो, चौथ्या दिवशी 15 खर्च करतो. तो जर असाच कमवत राहिला, बघा तो असाच कमवत राहिला तर त्याच्याकडे कमीत कमी 50 रुपये कधी होतील बघा. आता बघा 20 कमवतो 15 खर्च करतो, मग एक शेवटचा टप्पा असा असणार आहे, डायरेक्ट 20 रुपये कमवतो 50 मोकळा होणार आहे, बरोबर का? मग त्याच्या आधी त्याला किती रुपये कमवायचे असतील, 30 रुपये कमवायचे असतील. 30 आणि 20 50 होणार आहे ना, एका दिवसात डायरेक्ट 20 कमवणार तो. मग तो 2 दिवसात 5 रुपये कमवतो फक्त. किती रुपये कमवतो? पहिल्या दिवशी 20 कमवतो, दुसऱ्या दिवशी 15 खर्च करतो, म्हणजे 2 दिवसात किती शिल्लक राहते त्याच्याकडे? 5 रुपये कमवतो 2 दिवसात. तर त्याला 30 रुपये कमवायला किती दिवस लागतील? 6 25 बरोबर ना, सॉरी 5 इथं 5 36 6 दुने 12 दिवसात 30 रुपये कमवतो, आणि 13 दिवसात डायरेक्ट 30 आणि 20 किती होतील? 50 रुपये. म्हणजे त्याला किती दिवस लागतील? 13 दिवस लागतील. समजलं? शेवटचा टप्पा बघायचा किती आहे, 20 कमवायचे शेवटच्या टप्प्यामध्ये. शेवटचा टप्पा सोडून राहिले किती? 30 रुपये. 2 दिवसात तो 5 कमवतो, तर 30 कमवायला त्याला 12 दिवस लागले, आणि 13व्या दिवशी तो डायरेक्ट 20 रुपये कमवून 50 पोहोचल. राधिकाचा चेहरा पूर्वेकडे आहे, ती 90 डिग्री मध्ये उजवीकडे आली. पूर्वेकडे चेहरा आहे बघा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. पूर्वेला चेहरा आहे, 90 डिग्री उजवीकडे आले म्हणजे कुठं आली? दक्षिणेकडं. आणि पुन्हा डावीकडे किती गेली? 90 गेली, म्हणजे परत आहे त्याच जागेवर आली. आणि पुढे किती गेली? पुढं 15 मीटर गेली पुढं पूर्वेला. उजवीकडे पुन्हा किती गेली? 8 बरोबर, 15 8. नंतर पश्चिमेकडे किती आली? 30. आणि शेवटी परत उजवीकडे किती गेली? 8 गेली, म्हणजे ह्याच लाईनला आली. तर काय विचारलंय? सध्याच्या स्थानापासून राधिकेचे मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे?